पक्ष निरीक्षक म्हणून आपण आलात. जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणूक आहे. एकूण काय साधारणतः किती लोकांच्या मुलाखती वगैरे झाल्यात आणि कशी निवडणूक लढवणार आहात? स्वबळावर का कुणाशी आघाडी होते? आज या ठिकाणी आम्ही जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर एक बैठक घेतली आणि येणारी जी निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची ती पूर्ण ताकदीनिशी काँग्रेस पक्षाने लढण्याचा निर्धार केला आहे. आणि या निवडणुकीमध्ये आम्ही आमचे जे समविचारी पक्ष आहेत, मग याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर आणखीन जे काही इंडिया अलायन्समधले जे काही पक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो आहेत. आणि या निवडणुकीमध्ये आमची म्हणजे या सगळ्या घटकांबरोबर युती करून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. महाविकास आघाडीतली जी पक्ष आहेत, युबीटी किंवा राष्ट्रवादी, शरद पवार ही पक्ष असतील? हो, याच्या संदर्भात आम्ही आमची जे स्थानिक स्तरावरची जी नेते मंडळी आहे ती उबाटा बरोबरही चर्चा करते आहे, शरद पवार गटासोबतही चर्चा करते आहे, वंचित बरोबरही करते आहेत आणि रासप बरोबर सुद्धा आमचे स्थानिक स्तरावरचे नेते मंडळी ही चर्चा करते आहे. पूर्वी ज्या निवडणुका झाल्यात मुंबई किंवा नांदेडला वगैरे सगळ्या मनपाच्या, त्याच्यामध्ये वंचितचा फायदा झाला असं वाटतंय? हा निश्चित एक आपण लातूरचा जर निर्णय बघितला तर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला आणि त्याचा चांगला फायदा झाला. आणि इतरही ज्या ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी वंचित एक महत्त्वाचा घटक आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आणि वंचितच्या भूमिकेमुळे एक सामाजिक समरसतेचं या राज्यामध्ये वातावरण निर्माण होईल आणि निश्चित याचा फायदा दोन्ही घटकाला होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.